नमस्कार, केडीफीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। भाजपला मोठा धक्का। माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकारानं निधन, राजकीय क्षेत्रात शोककळा। रत्नागिरीत क्रूज टर्मिनलला गती, भगवती बंदरावरून पर्यटन रोजगाराला मिळणार नवी झेप। 5 लाख झाडांचा संकल्प, आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारातून पडवणमध्ये वृक्ष लागवड अभियानाला प्रारंभ। आणि कासलाही टक्कर, रत्नागिरीच्या सड्यांवर रानफुलांचा रंगोत्सव, पर्यटकांना निसर्गाची साथ। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्तारानं। रत्नागिरी भगवती बंदर इथे अत्याधुनिक क्रूज टर्मिनल उभारण्याच्या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत। मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यात आला। या प्रकल्पामुळे रत्नागिरीतील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार, हॉटेल, वाहतूक, मत्स्य व्यवसाय आणि लघु उद्योगांना मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला। प्रकल्पाची शासकीय मान्यता मिळाली असून पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे। TEFS पूर्ण झाली असून DPR अंतिम करण्याचं काम वेगाने सुरू असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली। भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं दुःखद निधन झालं। कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येत असताना पाली इथे त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाची बातमी समजताच रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली।
राजेश सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत मोलाचं योगदान दिलं. दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. स्पष्ट वक्तेपणा, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि प्रभावी संघटन कौशल्य यामुळे त्यांनी पक्षात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकीय क्षेत्रातील अभ्यासू, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आणि संघटनप्रिय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत सावंत कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. राजेश सावंत यांच्यावर रत्नागिरी येथील भागोजी शेठ कीर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे जुने मित्र, राजकारणातील सहकारी, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी तसंच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी 5 लाख झाडं लावण्याचा संकल्प केला असून त्याच अभियानाअंतर्गत लांजा तालुक्यातील वेरवली गणातील पडवण गावातील घडशीवाडी इथे वृक्ष लागवड उपक्रम उत्साहात पार पडला. केवळ झाडं लावण्यापेक्षा ती जगली पाहिजेत आणि त्यांचं संरक्षण झालं पाहिजे या उद्देशानं जिल्हा परिषद सदस्या मनीषा गणेश लाखण यांनी शेतकरी पोडवाल यांच्या बंदिस्त जागेत शेकडो झाडांची लागवड केली. त्यामुळे लागवड केलेल्या झाडांचं संगोपन आणि संरक्षणही सुनिश्चित होणार आहे. कारण भाईसाहेबांचा संकल्प होता की तालुक्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त झाडं लावली गेली पाहिजेत या सीझनमध्ये, आणि त्याचाच एक भाग म्हणून मी माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न करत आहे. खरं म्हणजे कोकणामध्ये झाडं लावायला लागणं हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे, कारण कोकण हे बायोडायव्हर्सिटीचं एक उदाहरण म्हणून मानलं घेत जातं. आणि असं असताना आज मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्यामुळे पावसाचं प्रमाणही त्यामुळे कमी झालं. आणि अशा वेळेला साहेबांनी जेव्हा आम्हाला असा आदेश दिला किंवा आम्हाला मार्गदर्शन केलं की आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे, कारण पावसाळ्याचं त्यामुळे जे पुढे येणारे दुष्काळ बिष्काळाचं जे मोठं संकट आहे आणि ते संकट टळावं म्हणून आत्तापासूनच आपण प्रयत्न केला पाहिजे, सावध झालं पाहिजे, ही त्यांची दृष्टी आहे. तर आम्हालाही त्या दृष्टिकोनातून ही झाडं लावण्याची प्रेरणा मिळाली आणि म्हणून मी हा प्रयत्न करते. आता मी जी ही झाडं लावते आहे त्या एका बंदिस्त कंपाऊंडमध्ये लावली जात आहेत. कारण काय, असं करण्याच्या पाठीमागचं कारण आहे, कारण जी आपण झाडं लावतो ती वाढली तरी जात नाहीत किंवा गुरं वगैरे खाऊन टाकतात. आणि मग अशा वेळेला त्याचं लावलेल्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे त्याच खड्ड्यात पुढच्या वर्षी झाड लावण्यापेक्षा मी असं म्हटलं की एक आमच्या इकडचे पौडवाल म्हणून ह्या शेतकरी आहेत, तर त्यांच्याच ह्याच्यामध्ये आपण झाडं लावूया. आणि त्यांनी तर ती जबाबदारी पण घेतली की आम्ही पाणी पण घालू त्यांना. आणि मग त्या दृष्टीने आम्ही फळझाडं आणि जंगली कमी पण फळझाडं जास्त लावली की जेणेकरून पक्ष्यांनाही त्याचा उपयोग होईल. ही एक झाड लावण्यापेक्षा ते झाड जगवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा आज पडवण या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी सभापती मानसी आंबेकर, पंचायत समिती सदस्या साक्षी चव्हाण,
सरपंच सुनील खुलम, उपसरपंच सूरज कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्या प्रीतिगंधा कदम, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी पाटील कांबळे, विभाग प्रमुख दिनेश पवार, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि यावर्षी आतापर्यंत सामाजिक वनीकरण लांजा यांच्यामार्फत आतापर्यंत 45,000 रुपये आपण आता यावर्षी मोफत वाटप केले आहेत. काही रोपं सवलत दरामध्ये जवळजवळ 8,000 रुपयांची विक्री केली आहे. आणि प्रत्येक ज्या ठिकाणी रोपं ग्रामपंचायतीने नेली त्या सगळ्यांची अमृतवृक्ष ॲपवरती आपण ऑनलाईन नोंदी घेत आहोत आणि घेतलेल्या आहेत. तर आणि त्या दरवर्षी कितपत जगतात ते ऑक्टोबर आणि मार्चमध्ये जिवंत रोपा टक्केवारीसुद्धा आम्ही घेतो त्याची. नाही कसं झालं की यावर्षी आता या तालुक्याचे राजापूर लांजा विधान सभा मतदारसंघाचे लाडके आमदार किरणबाई सामंत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्यामार्फत दोन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे किंवा आढावा ध्यास घेतलेला आहे. तर यामार्फत आता यावर्षी आज लाखन मॅडम यांनी वेरवली पडवण गावामध्ये जे वृक्ष लागवडीचा त्यांनी मानस व्यक्त केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि एक बंदिस्त कंपाऊंड त्यांनी उपलब्ध करून दिलं ज्या ठिकाणी हे रोपं चांगल्या पद्धतीने वाढतील जगतील अशा ठिकाणी या ठिकाणी त्यांनी घेतल्यामुळे आपल्या सामाजिक वनीकरणामार्फत आपण त्यांना 100 रुपये वाटप केलेले आहेत आपण त्यांना. आणि या ठिकाणी त्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो. रत्नागिरी शहरातील कोकण नगर परिसरातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानावर प्रशासनानं कारवाई करत दुकान सील केलंय. हे रेशन दुकान परवानाधारक मनीषा गोठणकर यांच्या नावावर असून गेल्या अनेक महिन्यांपासून या दुकानाबाबत नागरिकांकडून विविध तक्रारी करण्यात येत होत्या. नागरिकांच्या म्हणण्यानुसार रेशनचं धान्य वेळेवर मिळत नव्हतं, दुकान नियमित वेळेत उघडलं जात नव्हतं, तसंच अनेकदा दुकान बंद आढळत होतं. त्यामुळे परिसरातील लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्यांबाबत स्थानिक नगरसेवक केतन शेटे आणि फौजिया मुजावर यांच्याकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर नागरिक आणि नगरसेवकांनी संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पुरवठा निरीक्षण अधिकारी निशा पाईकराव, सायली चव्हाण यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. चौकशीनंतर संबंधित रेशन दुकानावर कारवाई करत प्रशासनानं दुकानाला सील ठोकलं. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत नागरिकांना वेळेत आणि नियमित धान्य उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यामध्ये कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. दरम्यान दुकान सील झाल्यानंतर कोकण नगर परिसरातील लाभार्थ्यांना लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करून नियमित धान्य वितरण सुरू करावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली, जैतापूर, देवाचे गोठणे, नाटेसह 20हून अधिक सड्यांवर दुर्मिळ रानफुलांचा मनमोहक बहर आला आहे. दीपकाडी, कंदील पुष्प, कापरी कमळ, सोहळा, रानहळद आणि गुलाबी भुईचक्र
यासारख्या दुर्मिळ वनस्पतींनी संपूर्ण सडे रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहेत. या निसर्ग संपदेचं संवर्धन करण्यासाठी सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे दरवर्षी फुलोत्सव आयोजित केला जात असून पर्यटकांनी या सौंदर्याचा आनंद घेताना रानफुलांचं संवर्धन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सड्यांवरील सगळ्या ज्या वनस्पती जीवन आहे त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्यात इथल्या मातीच्या कमतरतेमुळे वेगवेगळे अनुकूलनं दिसून येतात. त्यामध्ये मग कंदवर्गीय वनस्पती असेल म्हणजे कंद निर्माण करून 3 ते 4 महिन्यामध्ये लवकरात लवकर आपलं लाईफ सायकल संपवून त्या पुन्हा कंदाच्या रूपाने जमिनीमध्ये गडप होतात. त्याची उदाहरणं द्यायची झाली तर दिपकाळी कोंकणेंचा आहे किंवा इपिजेनिया रत्नागिरिका आहे. तशीच एक त्यात असणारी एक वनस्पती म्हणजे चोहळा, जी आलेवर्गीय वनस्पती आहे, ज्याला स्केप जिंजर असं सुद्धा म्हटलं जातं. तिचं नाव आहे कुर्कुमस कॅपोसा. ही सुद्धा वेस्टर्न घाट एंडेमिक वनस्पती आहे आणि ते मेडिसिनली खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तरीसुद्धा ही धोकाग्रस्त प्रजाती आहे. ही शक्यतो सड्यावरती जिथे पाण्याचे ओहोळ आहेत किंवा वॉटर चॅनल आहेत त्याच्या एजनी आपल्याला बघायला मिळते. बऱ्याच वेळेला ती काहींच्या शेतीमध्ये सुद्धा बघायला मिळते. तसेच एक दुसरी महत्त्वाची वनस्पती जी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि ती अतिशय सुंदर दिसणारी तिची फुलं आहेत. तिचं नाव आहे कोरिनॅन्ड्रा इलिगन्स किंवा तिला आता नव्याने क्लिओम अँग्युलाटा या जिनसमध्ये तिला मर्ज करण्यात आलं आहे. ह्या वनस्पतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिला कापरे कमळ या नावाने ओळखलं जातं. म्हणजे जैतापूर, नाटे, धाऊलवल्ली अशा 10 ते 12 गावांमध्ये ही वनस्पती आढळून येते आणि सुंदर असणारी अशी गुलाबी फुलं ती वाऱ्यावरती जेव्हा डोलतात तेव्हा ती कापत असल्यासारखा आभास निर्माण होतो, म्हणून तिला कापरी कमळ असं स्थानिक नावाने ओळखलं जातं. तिचं दुसरं मराठी नाव आहे ते पाणतिळवण. ही वनस्पतीसुद्धा ज्यावेळी फुलते त्यावेळी ती अक्षरशः एकरांमध्ये फुलते आणि पूर्ण सडा हा गुलाबी होऊन गेलेला आपल्याला बघायला मिळतो. ह्या वनस्पतीचा शोध हे डॉक्टर अरुण चांदोरे आणि डॉक्टर श्रीरंग यादव यांनी लावला होता आणि फक्त 10 ते 12 गावात आढळत असल्यामुळे ही अत्यंत धोकाग्रस्त कॅटेगरीत असलेली वनस्पती आहे आणि तेवढीच ती इकोटुरिझम किंवा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी वनस्पती आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रताप नाईकवडे. मी आटले सप्रेपित्रे महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख आहे आणि त्याचबरोबर सह्याद्री संकल्प सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून पण काम करतो. आपण ज्या सड्यावर आहोत तर त्या सड्यावर जशी दीपकाठी ही अत्यंत दुर्मिळ आणि त्याचबरोबर प्रदेशनिष्ठ वनस्पती दिसते, तशीच दुसरी वनस्पती आहे तर ती म्हणजे इपिजेनिया देवरुकेन्सिस. खरं तर इपिजेनिया रत्नागिरिका नावाची वनस्पती खरं तर रत्नागिरीची ओळख म्हणून ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने, किंवा ज्याला गुलाबी भुईचक्र असं सुद्धा एक मराठीमधलं नाव आहे. तर त्याच्यामधली रत्नागिरिका ही रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आढळणारी प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणून प्रसिद्ध होती. मात्र या साडवलीच्या सड्यावर आणि त्याचबरोबर आंबवलीच्या सड्यावर आम्ही सूक्ष्मपणे निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की इथली जी वनस्पती इपिजेनिया तर ती रत्नागिरिकापेक्षा वेगळी आहे, कारण त्याच्यामध्ये असणारी ट्रायफिड ओव्हरी हे त्याचं युनिक कॅरेक्टर आहे आणि त्याच कारणामुळे आम्ही ती वेगळी म्हणून नोंद केली आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मान्यता मिळालेली आहे. न्यूझीलंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या फायटोटॅक्सा या जर्नलमध्ये सुद्धा ते प्रकाशित झालेले संशोधन आणि त्याच्यामुळे आता त्याला वेगळं नाव मिळाले आणि ते म्हणजे इपिजेनिया देवरुकेन्सिस.
खरं तर रत्नागिरीच्या नावाने जशा वेगवेगळ्या वनस्पती होत्या तर तशा देवरुखच्या नावाने फारशा वनस्पती याच्या आधी नव्हत्याच आणि त्याच कारणामुळे एक व्हरायटी झाली दीपकाडीची तर ती देवरुखेन्स आणि त्याच्यानंतर इपिजिनियाची स्पेसिस जी तयार झाली तर ती इपिजिनिया देवरुखेन्सिस. खरं तर ही सुद्धा दिसायला अत्यंत सुंदर असणारी वनस्पती आहे. ज्या आधी ज्या वेळेला दीपकाडी पूर्णपणे फुललेली नसते तर त्याच्या आधी खरं तर इपिजिनिया देवरुखेन्सिस ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे फुललेली बघायला मिळेल. अगदी गुलाबी चादर बघता येईल अशा पद्धतीने ती फुललेली असते. अनेकदा काही काही पठारं ही फुलांसाठी जशी ओळखली जातात, उदाहरणार्थ कास पठार आहे किंवा मसाईचं पठार आहे, तर तसंच खरं तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर असणारं पठार आपलं हे साडवलीचं देवरुखच्या जवळचं असणारं पठार आहे. मात्र त्याच्यासाठी त्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचणं आणि त्याचबरोबर त्याचं संवर्धनाचं काम करणे हे सुद्धा तेवढंच जास्त गरजेचं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजपला मोठा धक्का. माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकारानं निधन. राजकीय क्षेत्रात शोककळा. रत्नागिरीत क्रूज टर्मिनलला गती. भगवती बंदरावरून पर्यटन रोजगाराला मिळणार नवी झेप. 5 लाख झाडांचा संकल्प. आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारातून पडवणमध्ये वृक्ष लागवड अभियानाला प्रारंभ. आणि कासलाही टक्कर. रत्नागिरीच्या सड्यांवर रानफुलांचा रंगोत्सव. पर्यटकांना निसर्गाची साथ. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.